नमस्कार आणि पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे या चॅनलवर. जर तुम्ही इथे नवीन असाल तर स्वागत आहे आणि जर तुम्ही परत आला असाल तर धन्यवाद पुन्हा ऐकण्यासाठी, पुन्हा जाणण्यासाठी. युअर सोल्स प्लॅन या पुस्तकाच्या 4थ्या अध्यायात लेखक रॉबर्ट श्वॉर्ट्झ एका अत्यंत भावनिक आणि विचार करायला लावणाऱ्या जीवनकथेचा अभ्यास करतात. ही केवळ एक कथा नाही, ही एक आठवण आहे. एक आठवण की काही आत्मे अशा आयुष्यांची निवड का करतात जी बाहेरून कठीण वाटतात पण आतून खोल अर्थाने भरलेली असतात. पेनेलोपी हे नाव मिळण्याआधी, शरीर मिळण्याआधी ती एक आत्मा होती. स्वच्छ, सजग, प्रेमाने भरलेली. आत्म्यांच्या जगात पेनेलोपीचा आत्मा ज्ञानी मार्गदर्शकांसोबत भेटला. हे मार्गदर्शक आत्म्यांना पृथ्वीवरील आयुष्य आखण्यात मदत करतात. तेथे सुखाचा विचार नव्हता तर विकासाचा. पेनेलोपीचा आत्मा नवीन नव्हता, तो परिपक्व होता, मजबूत होता. आणि म्हणूनच तिने एक कठीण निवड केली. तिने अशा शरीरात जन्म घ्यायचं ठरवलं जे शारीरिकदृष्ट्या अत्यंत मर्यादित असेल. शिक्षेसाठी नाही, दुर्दैव म्हणून नाही, तर उद्देशासाठी. तिला शिकायचं होतं, कामगिरीशिवाय स्वतःचं मूल्य, स्वातंत्र्याशिवाय प्रेम, नियंत्रणाशिवाय स्वीकार, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं इतरांना शिकवायचं होतं. पेनेलोपीचा जन्म झाला आणि आनंदासोबत भीतीही आली. तिचं शरीर सामान्यपणे वाढत नव्हतं. डॉक्टरांचे शब्द शांत होते, पण वेदना खोल होत्या. तिच्या पालकांच्या मनात प्रश्न होते. आमच्याच वाटेला का? ही मुलगी असं आयुष्य का जगतेय? पेनेलोपी उत्तर देऊ शकत नव्हती, पण तिचं आयुष्यच उत्तर होतं. जन्माआधीच पेनेलोपीच्या आत्म्याने काही पवित्र करार केले होते, विशेषतः तिच्या पालकांसोबत. त्यांनी मान्य केलं होतं, निरपेक्ष प्रेम शिकायला, अपेक्षा सोडायला, अहंकार विसरायला. पेनेलोपीने मान्य केलं होतं, ती कारण बनेल, ती बदल घडवेल. ती दुरुस्त होण्यासाठी आली नव्हती, ती अनुभवली जाण्यासाठी आली होती. पेनेलोपी चालू शकत नव्हती, ती स्वतंत्र राहू शकत नव्हती. तिला सतत काळजीची गरज होती. पण तिच्या आसपास काहीतरी बदलत होतं. लोक थांबत होते, मनं मऊ होत होती. जेव्हा कोणी तिच्यासोबत शांतपणे बसायचं तेव्हा चिंता विरघळायची. ती शांतता पसरवत होती, ती काही न करता शिकवत होती. तिचं मूल्य ती काय करू शकते यावर नव्हतं, तिचं मूल्य ती कोण आहे यावर होतं. मानवी नजरेतून पेनेलोपीचं आयुष्य दुःखाने भरलेलं वाटत होतं, पण आत्म्याच्या नजरेतून ते यशस्वी होतं. तिने शिकलं, मूल्य कमवावं लागत नाही, प्रेमासाठी काही सिद्ध करावं लागत नाही, आत्मा कधीच अपूर्ण नसतो. तिच्या पालकांनी शिकलं, समर्पणातून बळ, महत्वाकांक्षेपलीकडचं जीवन, निरपेक्ष प्रेम. जेव्हा पेनेलोपीचं शारीरिक आयुष्य संपलं, तिचा आत्मा घरी परतला, पूर्ण, स्वतंत्र, तेजस्वी. ना वेदना, ना मर्यादा, फक्त समाधान. तिने नेमकं तेच केलं ज्यासाठी ती आली होती. पृथ्वीवर जे दुःख वाटलं ते आत्म्याच्या पातळीवर एक काळजीपूर्वक निवडलेला धडा होता. ही कथा आपल्याला एक प्रश्न विचारते. जर यश हे कामगिरीने मोजलं जात नसेल, जर मूल्य हे स्वातंत्र्याने ठरत नसेल, तर आयुष्य अर्थपूर्ण कशामुळे होतं? कदाचित प्रेमामुळे, उपस्थितीमुळे आणि फक्त असण्याच्या धैर्यामुळे. चला, रॉबर्ट श्वॉर्ट्झ यांच्या युअर सोल्स प्लॅनच्या अध्याय 4 मधील बॉबच्या केस स्टडीकडे पाहूया. बॉब जन्माला येण्याआधी, शरीर, नाव, ओळख मिळण्याआधी तो एक आत्मा होता, जाणीवपूर्वक, सजग आणि उद्देशाने भरलेला. जन्मांमधील त्या शांत अवकाशात बॉबच्या आत्म्याने मार्गदर्शकांची भेट घेतली. ते आत्म्यांना विचारत नाहीत, तुला काय सोयीचं वाटेल. ते विचारतात, तुला काय वाढवेल. बॉबच्या आत्म्याने एक कठीण आयुष्य निवडलं. भावनिक वेदना, नकार आणि आतली खोल झुंज. कमकुवतपणामुळे नाही, तर बळामुळे. बॉबच्या आत्म्याला शिकायचं होतं, मान्यता नसतानाही स्वतःचं मूल्य, स्वीकृती नसतानाही प्रेम, तुटलेला वाटत असतानाही बळ. बॉबला नेहमी असं वाटायचं की तो कुणालाच पुरेसा नाही, कुटुंबात, नात्यांमध्ये, आयुष्यात. तो आतून दुखावलेला होता. एक सततची वेदना त्याच्यासोबत होती. इतरांना तो रागीट वाटायचा, गोंधळलेला, हरवलेला.
पण त्या वेदनांच्या आत त्याचा आत्मा आपलं काम करत होता. जन्माआधी बॉबच्या आत्म्याने इतर आत्म्यांसोबत करार केले होते. काहींनी त्याला आव्हान द्यायचं मान्य केलं, काहींनी त्याला नाकारायचं, काहींनी त्याच्या जखमा जाग्या करायच्या. द्वेषातून नाही, तर प्रेमातून. प्रत्येक नकार एक आरसा होता, प्रत्येक वेदना एक धडा. धडा हा नव्हता की तू प्रेमास पात्र नाहीस. धडा हा होता की तुला स्वतःवर प्रेम करायला शिकायचं आहे. बॉबचं दुःख यासाठी होतं कारण तो बाहेर शोधत होता जे फक्त आज सापडू शकत होतं. आयुष्याच्या सर्वात खालच्या टप्प्यावर बॉबला वाटलं की आयुष्यानेच त्याला सोडलं आहे. पण तेव्हाही त्याचा आत्मा जागा होता. प्रत्येक अंधाराचा क्षण त्याला आतल्या प्रकाशाकडे ढकलत होता. हळूहळू, खूप वेदनेतून त्याला कळायला लागलं. जग त्याला नाकारत नव्हतं, ते त्याला घडवत होतं. अहंकार सोडायला शिकवत होतं, हृदय मोकळं करायला शिकवत होतं. मानवी नजरेतून बॉबचं आयुष्य अनावश्यक दुःखाने भरलेलं वाटत होतं. पण आत्म्याच्या नजरेतून ती एक धाडसी निवड होती. बॉबच्या आत्म्याने शिकलं, कौतुकाशिवाय बळ, अटींशिवाय प्रेम, वेदनेतून जागरूकता. आणि जे लोक बॉबच्या आयुष्यात आले, जरी संघर्षातून का असेना, तेही बदलले. कोणी करुणा शिकले, कोणी संयम, कोणी स्वतःच्या अंधाराला सामोरे गेले. जेव्हा बॉबचं शारीरिक आयुष्य संपलं, त्याचा आत्मा घरी परतला. ना दोष, ना अपयश, फक्त समज. सुख कधीच जे शिकवू शकत नाही, ते दुःख शिकवून गेलं होतं. पृथ्वीवरचा संघर्ष आत्मिक परिवर्तन ठरला. बॉबची कथा आपल्याला आठवण करून देते, प्रत्येक वेदनादायक आयुष्यात सुख नसतं. प्रत्येक तुटलेला क्षण निरर्थक नसतो. काही आत्मिक कठीण वाटा निवडतात, कारण त्यांना माहीत असतं, जागृती तिथेच आहे. जर तुम्ही सध्या संघर्ष करत असाल, जर आयुष्य अन्यायकारक वाटत असेल, तर हे लक्षात ठेवा. तुमचा आत्मा तुम्हाला वाटतं त्यापेक्षा खूप मजबूत आहे. ही कथा ऐकण्याबद्दल धन्यवाद. जर ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आत्मिक कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं मत किंवा भावना कॉमेंटमध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका शांत, अर्थपूर्ण कथेसोबत. नमस्कार. नमस्कार.